नमस्कार मंडळी. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्र संस्कृतीतील सर्वात मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक उत्सव होतात, गणेशोत्सव, नवरात्री. पण पंढरपूरच्या वारीचं काही महत्त्व वेगळंच आहे. कारण यात अनेक भागातून कित्येक मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. मला असं वाटतं महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव पंढरपूरची वारीच असेल. पावसाच्या पहिल्या थेंबापासूनच ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. पेरणी झाली की पेरलेलं उगवेपर्यंतच्या वेळात काय करावं बरं, तर पंढरपूरची वारी करायची, असा महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी बंधूंचा नित्य नियम आहे. तर ही वारी म्हणजे काय? तर वारी म्हणजे आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनाला एखाद्या विशिष्ट तिथीला जाणं. तर ही वारी कुठलीही असू शकते बरं का. कुणी ज्योतिबाची करतं, कुणी खंडोबाची करतं, तर कुणी म्हणतं की मी कोल्हापूरच्या अंबाबाईची वारी केली. तर ही वारी 2 प्रकारची असते बरं का. एक म्हणजे देवाची वारी आणि दुसरी म्हणजे संतांची वारी. देवाची वारी म्हणजे महिन्याच्या पहिल्या एकादशीला पंढरपूरला जाऊन इंद्रायणीत स्नान करणं, नगरप्रदक्षिणा करणं, विठ्ठलाचं दर्शन घेणं, या सगळ्याला म्हणतात देवाची वारी. आणि दुसरी असते ती संतांची वारी. तर महिन्याच्या दुसऱ्या एकादशीला जाऊन जेथे संतांची समाधी मंदिर आहेत तेथे दर्शन घेणं म्हणजेच संतांची वारी. पण काही वारकरी असेही आहेत जे हा नित्यक्रम दर महिन्याला पूर्ण करतात. म्हणजे पंढरपूरला जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं, पुन्हा आळंदी किंवा देहूला यायचं, संतांचं दर्शन घ्यायचं, पुन्हा पंढरपूरला जायचं, आणि त्यांना म्हणतात महिन्याचे वारकरी. पण प्रत्येकासाठी हे शक्य नसतं ना. म्हणून महत्त्वाच्या 4 वाऱ्या असतात की जर ही प्रत्येक महिन्याची वारी करायला जमलं नाही तर ह्या 4 वाऱ्या तरी कराव्यात असं प्रत्येक वारकऱ्याला वाटतं. तर ह्या 4 वाऱ्या कोणत्या? पहिली म्हणजे चैत्र, दुसरी माघ वारी, तिसरी कार्तिक वारी आणि चौथी आषाढ वारी. पण हेही शक्य झालं नाही तर एक तरी वारी करावी म्हणून लोक आषाढीची वारी करतात आणि म्हणूनच तिला विशेष महत्त्व आहे. या बाकी वाऱ्यांच्या वेळी लोक आपापल्या गावाहून पंढरपूरला जातात. पण आषाढी वारीला मात्र सगळी लोक संतांसोबत नाचत गात भक्तिमय होऊन पंढरपूरला जातात. आणि ही सगळी लोक वेगवेगळ्या मार्गांनी पंढरपूरला जातात बरं का. जवळपास 8 ते 10 लाख लोक या वारीत सहभागी होतात. म्हणून ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी वारी असते. आणि म्हणूनच वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती आषाढ वारी, पंढरपूर वारी. पण वारकरी म्हणजे काय? तर अशा वारीची उपासना करणाऱ्यांना वारकरी म्हणतात. पण तरीही सहजच प्रश्न पडतो की ही वारीची परंपरा कुणी सुरू केली असेल, कधी सुरू झाली असेल? संत बहिणाबाई, ज्या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या, त्यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगात म्हटलेलं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. पण आता यातली जी पहिली ओळ आहे की ज्ञानदेवे रचिला पाया, म्हणजे ज्ञानदेवांनी सुरू केली का हो ही परंपरा? तर त्याबद्दल खरं तर साशंकता आहे. कारण काही अभ्यासकांच्या अभ्यासानुसार आणि जे काही पुरावे उपलब्ध आहेत त्यानुसार खरं तर ज्ञानदेवांचे आई वडील आणि त्यांचे आजी आजोबासुद्धा वारीत सहभागी व्हायचे. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज ते सुद्धा वारीत सहभागी व्हायचे. कारण त्यांच्या आईने त्यांना सांगितले होते की ही परंपरा आपली पुढे चालूच ठेवली पाहिजे. म्हणजे खरं तर खूप पूर्वीपासून ही परंपरा आहे. आता पंढरपुरातलं जे मंदिर आहे विठ्ठलाचं, ते कधी बांधलं गेलं याबद्दलही खरं तर साशंकता आहे. काही लोक म्हणतात ते 13व्या शतकात बांधलं गेलं, पण त्याचेही काही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. भक्त पुंडलिक, जे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते, त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन एकदा विठ्ठल त्यांना भेटायला आले. आणि मग ते आईवडिलांची सेवा करत होते, त्यामुळे ते म्हणाले की तू थोडा वेळ उभा राहा. आणि त्यांनी वीट फेकली आणि त्या विटेवर विठ्ठल उभे राहिले. ही कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ही खूप प्रसिद्ध कथा आहे. पण भक्त पुंडलिक यांचा काळ कोणता होता, ते कोणत्या काळात जन्मले याबद्दलही काही माहिती उपलब्ध नाही किंवा त्याची इतिहासात कुठेही नोंद नाही. त्यामुळे आपल्याला खरं तर हे कळणं अवघड आहे की ही परंपरा खरं कधी सुरू झाली. पण असा अंदाज बांधता येतो की जवळपास 800 वर्ष झाली ही वारीची परंपरा अखंड सुरू आहे. 800 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ बरं का. आणि वारीत सहभागी होणाऱ्यांची संख्यासुद्धा काही कमी नसते.
आणि एवढ्या सगळ्या लोकांचं मॅनेजमेंट, एकालाही काही त्रास होत नाही, कोणीही भुकेलं झोपत नाही, सगळ्यांची सगळी व्यवस्था केलेली असते. खरं तर मॅनेजमेंटचे धडे घ्यायचे तर एकदा वारी करायचीच असं मला वाटतं. अखंड भक्तीचा आणि रोजच्या जीवनाबद्दलही धडे घ्यायचे असतील तर एकदा वारी ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. उद्यापासून वारी सुरू होते. वारकऱ्यांच्या उत्साह आणि आनंदाचं चित्रण आम्ही करणार आहोतच. त्यामुळे या पुढील व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसेलच. ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईकही करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअरही करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हरी माऊली.